या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। मेडिकल कॉलेजच्या फुटपाथ जवळ रस्त्यास अडथळा न होता सुरक्षितपणे पार्किंग केलेल्या वकिलांच्या व पत्रकारांच्या गाड्यांवर बेकायदेशीरपणे दंडात्मक कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक शाखेवर कारवाई करावी, यासाठी छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आझमी यांच्याकडे लेखी तक्रार केली। याबाबत सविस्तर वृत्त असे: जिल्हा कोर्टात बांधकाम चालू असल्यामुळे सिक्युरिटी गार्डच्या सांगण्याप्रमाणे बहुतांश वकील व पक्षकार हे कोर्टाच्या भिंतीलगत आणि मेडिकल कॉलेजच्या फुटपाथ लगत रस्त्यास अडथळा न होता गाड्या सुरक्षितपणे पार्क करत आहेत। 25 जून 2024 रोजी विक्रमसिंह भंडारी यांच्या कोर्टात केस असल्याने योगेश पवार यांनी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी कोर्टात जातेवेळी स्वतःची गाडी मेडिकल कॉलेजच्या बंद गेटच्या फुटपाथ लगत विजेच्या खांबापुढे फुटपाथला चिटकून पार्क केली। या गाडीमुळे रस्त्यास कोणताही अडथळा नव्हता आणि केलेली पार्किंग सुरक्षित होती। हे कोर्टाच्या मुख्य गेटच्या CCTV मध्ये कैद आहे। असे असतानाही गाडी असुरक्षितपणे पार्क केली म्हणून वाहतूक शाखेतील ASI मोहम्मद शेख यांनी दुपारी 12:30 वाजता गाडीचा फोटो काढून 500 रुपयांचे ई-चलन केले। ते चलनही पवार यांनी लगेच भरले। ई-चलनाच्या दंडाचे पैसे भरताना चलनातील फोटो बघितल्यावर असे जाणवले की ट्रॅफिक पोलिसांनी दंड करण्यासाठी गाडी पुढे घेऊन फोटो काढून गाडीवर बेकायदेशीरपणे दंडात्मक कारवाई केली आहे। तसेच अशा प्रकारे येथील अन्य गाड्यांचे ई-चलन केल्याची कुजबूज कोर्ट आवारात वकील आणि पक्षकारांमध्ये चालू होती। वास्तविक पाहता कोर्टात पार्किंगची सोय नसल्याने गाड्या तिथे पार्क होत आहेत। वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी हे अशाच प्रकारे नवी वेस पोलीस चौकीजवळ थांबून शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पालकांना रस्त्याच्या मधोमध अडवतात आणि दंडात्मक कारवाई करतात। त्यामुळे पालकांसोबतची लहान मुले घाबरून जातात। सोलापुरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या नवी पेठेतील हॉकर्स झोनमधील हातगाड्यांनाही वाहतूक शाखेचे पोलीस बेकायदेशीरपणे दंडात्मक पावत्या करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे। अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे दंडात्मक पावत्या करणाऱ्या शहर वाहतूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव होण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी किंवा त्यांना सोलापूर जिल्हा कोर्टासमोर दिवस वाहतूक एक नियोजन आणि प्रबोधन करण्याची शिक्षा करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।